रिझल्ट शेअर करा या बाकी लोकांना, की बऱ्याच लोकांना असं वाटतं की इथे ना ऑफलाईन मध्ये आलं म्हणजे खूप चांगला रिझल्ट येईल आणि ऑनलाईन केलं म्हणजे रिझल्ट काही एवढा खास येत नाही असं काही लोकांना वाटतं. ओके, तर प्लीज तुमचा रिझल्ट शेअर करा. अनम्यूट करा. अनम्यूट करा, अनम्यूट. तुमचं किती वेट, आधी किती वजन होतं आणि कोणत्या महिन्यात तुम्ही चालू केलं, किती महिन्यामध्ये किती वजन कमी झालं, किती इंचेस कमी झाले, प्लीज तुमचा रिझल्ट शेअर करा. मी मार्च मध्ये चालू केलेलं होतं. माझं तेव्हा सुरुवातीला 79 वजन होतं आणि मी अच्छा. ऑनलाईनच वर्कआउट केलं आणि तुम्ही दिलेलं सर्व फॉलो केले, नियम सर्व फॉलो केलेले. त्याच्यामुळे माझं आता सध्या 60 किलो वजन आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड व्हेरी आणि गुड. 19 किलो वजन कमी केलंय मीनाजींनी. क्लॅप करा सर्वांनी, जोरदार क्लॅप. सगळ्यात महत्वाचं मीनाजींबद्दल सांगायचं तर यांच्याकडे कारणांची लिस्टच नव्हती. बघा, नरेंद्र मोदी आहे, त्यांनाही 24 तास हे देश चालवत आहे. आपण संसार चालवतोय, घर चालवतोय, आपल्याला पण 24 तास आहे. मीनाजींच्या पण घरी मुलं आहे, हस्बंड आहे, त्यांना पण फॅमिली, आपल्याला पण फॅमिली आहे. मग त्यांचं का होतं आणि मग आपलं का नाही होत? त्यांना 24 तास 48 तास आहेत का? किंवा वेळ जास्त आहे का त्यांच्याकडे? ओके. तर त्यांनी डेडिकेशननी एकदम समर्पण, म्हणजे म्हणतो ना आपण देवाला कसं जे म्हणतो ना, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. जर एखादा देव जर पावायचा असेल तर पूर्ण त्याला समर्पित व्हावं लागतं. तेव्हाच आपल्याला देव पावतो. आणि मनामध्ये जर डाऊट असेल, शंका असेल, तर देव पावत नाही. तसंच गुरुला पण आहे ना समर्पित व्हावं लागतं. कोचला जेव्हा आपण समर्पित होतो ना, की जसं सांगेल तसं, सर हा चालेल, उठ म्हटलं उठायचं, बस म्हटलं बस आहे, तर तुम्हाला रिझल्ट येतो. मी असं का आणि तसं का, असं नाही चालणार, माझं तर असं आहे, मग मी तर असं होतं, माझी मैत्रीण अशी म्हणते आणि ती तशी म्हणते. मग त्यांच्याकडे ऐकून त्यांच्याकडूनच कोर्स करून घ्यायचा मग. त्याच्यामुळे पण त्यांनी इतकं समर्पण आणि डेडिकेशननी, कन्सिस्टन्सी, एकदम सातत्य. तुम्ही किती टॅलेंटेड आहात, तुम्ही किती हुशार आहात, तुम्हाला किती येतं त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. तुमचं सातत्य किती आहे, सातत्य यशला प्राप्त करतं. लक्षात ठेवा, तुमची कन्सिस्टन्सीने तुमचा विजय होतो. ते त्यांनी लगातार मार्च महिन्यापासून काही खाडे न करता लगातार त्यांनी वर्कआउट केलं. लगातार त्यांनी 15-15 दिवसांनी, बरोबर तुम्हाला सगळ्यांना मी त्यांचा रिपोर्ट पण पाठवलेला आहे, की किती रिझल्ट आला, कसा रिझल्ट आला. त्यांचा फोटो पण तुम्हाला पाठवला, तुम्ही बघितला असेल तर. तर त्यांचे दर 15-15 दिवसांनी चेकअप कंपल्सरी झालेले आहे. कधी आमच्याकडून जरी समजा चूक झाली किंवा काही विसरलो आम्ही फॉलोअप घ्यायचं, तर त्यांचा स्वतःहून फोन येऊन ते येऊन चेकअप करून निघून पण गेले. आणि त्याचा दरवेळेस रेकॉर्ड मेंटेन झालाय, की दर 15-15 दिवसांनी त्यांना किती रिझल्ट आलेला आहे. टोटल 19 किलो वेट आणि साधारणतः 11 इंच पोटाचा घेर कमी केलाय त्यांनी. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, जवळजवळ 6 महिन्यामध्ये असा रिझल्ट आलाय त्यांचा. आणखी आणखी कोणाचा रिझल्ट आला? शंकरजी, तुमचा रिझल्ट शेअर करा. अनम्यूट करा, अनम्यूट. मीनाजी, आणखी काय बोलायचं तुम्हाला? नाही सर. ओके ओके, थँक्यू थँक्यू. शंकरजी बोला, तुमचा रिझल्ट शेअर करा. अनम्यूट करा, अनम्यूट करा. हॅलो. हा, यस शंकरजी बोला. तुमचं किती माझं वजन कमी पोटाचा झालं आणि घेर पोटाचा 4 इंच कमी झालाय. पोटाचा घेर 4 इंच कमी झालाय. अच्छा. 11 किलो वजन कमी झालंय. क्या बात है, ग्रेट ग्रेट. जोरात क्लॅप करा सगळ्यांनी, जोरदार करा. आणि शंकरजी हे सिन्नर वरून आहे, सिन्नर ना? हो, सिन्नर सिन्नर. सिन्नर वरून आहे, ते ऑनलाईन करतात. 15-15 दिवसांनी किंवा महिनाभरात एकदा चक्कर मारतात आपल्याकडे, फक्त इंचेस चेक करण्यासाठी. पण ते घरी पण मोजतात. ते घरी पण वजन पण मोजतात आणि हम्म. इंचेस पण मोजतात स्वतःच्या हाताने. ओके. थँक्यू थँक्यू माझं शंकरजी. 101 किलो वजन होतं. अच्छा. आज मी वजन केलं 98.5. क्या बात एकोणनव्वद आहे. पॉईंट पाच किती? 89.5. ओके, 89.5. व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे साधारणतः 101 किलो 11.5. वजन होतं. व्हेरी गुड व्हेरी गुड. छान. 4 इंच पोटाचा घेर कमी झाला आणि 11.5 इंचेस कमी झाले ऑनलाईन करून. व्हेरी गुड. हम्म. थँक्यू थँक्यू शंकरजी, थँक्यू. आणखी भारतीजी, अनम्यूट करा, तुमचा रिझल्ट शेअर करा. किती दिवस झाले आणि किती वेट कमी झाला आणि किती इंचेस कमी झाले? पण 15 दिवस होऊन गेले. हा.
आणि 1 किलो तर झालेलं आहे वजन कमी ओके. 15 दिवसामध्ये. 91 तुमचं 93 काहीतरी होतं ना? 93 होतं. आता 91 आहे ना, 2 किलो कमी झालं ना? हा हा 91 आहे. बरोबर. आणि इंचेस किती कमी 91 झाले? इंचेस इंचेस तर किती जास्त नाही झाले अजून, आता तेवढा टाइम नाही झाला ना. नाही नाही, इंचेस आपण अर्धा मोजले. जे आपला जो रिझल्ट आलेला आहे तो सांगा. आत्ता हा करंट गेल्या 3 दिवसात किंवा आठवड्याभरात काय किती रिझल्ट आला तुम्हाला, इंचेस किती कमी झाले ते सांगा. आपण एक एक मोजले ते. इंच 1 इंच झालेलं होतं कमी. किती दिवसात आपण झालं? चेकअप केले 15 दिवसामध्ये. 15 दिवसात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा आणि तसं फ्रेश पण वाटतंय. काल तुम्ही मला जे औषध दिलं त्यांनी पण पोट वगैरे साफ झाले व्यवस्थित. फक्त अरे एक वा. साईडचा प्रॉब्लेम येतो होता. उद्या सांगेल मी तुम्हाला पायाचा प्रॉब्लेम सकाळी. चालेल चालेल. करूया हा करूया, आपण बाकी अजून दुखण्यावर काम स्टार्ट नाही आणि केलंय. आता नाही फक्त ना. वेट लॉसवर चालू केलंय. हा पण फ्रेश वाटतंय योगा वगैरे करून. मी सकाळी 7ला उठत होती रोज. हम्म. आता माझी 4 वाजता झोप उडून जाते. क्या बात आहे, सकाळी ग्रेट ग्रेट. 4लाच व्हेरी उठून गुड, बसते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान, खूप आणि छान. म्हणजे असं वाटतंय की लवकर उठून लवकर जायचंय जायचंय, म्हणजे ते व्यवस्थित. आणि वेळेवर झोप झोप पण लागते. पहिले मी 12-12 1-1 वाजेपर्यंत झोपतच नव्हती. आता वेळेवर झोपते, जेवण पण वेळेवर करते तुमच्या सांगण्याप्रमाणे, आणि क्या झोप बात पण आहे. लागते आणि सकाळी लवकर उठते पण, लवकर झोपून लवकर उठते पण. मेन व्हेरी म्हणजे गुड. माझ्यासाठी तेच होतं टार्गेट, की सगळे म्हणायचे की तू उठूच नाही शकत, तू जाऊच नाही शकत. म्हटलं ठीक आहे बघू. पण तुमच्याकडे आल्यावर झालं ते. आणि मेन म्हणजे की मी इतक्या वर्षापासून सगळेजण सांगतात, मी चहा सोडलेला नव्हता. मला सगळे सांगायचे चहा सोड. म्हणून म्हटलं नाही मी नाही सोडणार. माझं म्हणजे मी केली कोशिश पण नव्हतं होत. मग मी दुधावरची काळ्या चहावर आली. काळ्या चहावरून मग म्हटलं नाही आता काळा प्यायला काही हरकत नाही, काळा पिऊ द्या मला. मग काळा प्यायला लागली. पण आता तुमच्याकडे आल्यावर मी आयुष्यात पहिल्यांदा चहा सोडला. मी आता तुम्ही सांगितलेला जिरा चहा घेते. थँक यू सो मच. क्या बात आहे. थँक्यू थँक्यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. गुड गुड. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू. सोनालीजी, तुमचा रिझल्ट शेअर करा प्लीज. मला 3 महिने झालेत. आता हा 4था महिना चालू आहे जेव्हा मी जॉईन केलं. आणि माझे जवळपास 6-6.5 इंच लॉस आहे. 5 किलो वजन कमी झालंय आणि 6.5 इंच लॉस झालेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, तुम्हाला लक्ष येतंय का, वजनावरती जास्त फोकस ठेवायचं नाही. त्यांचं वजन 5 किलो कमी झालंय, पण पोटाचा कमरेचा घेर 6.5 इंच कमी झालाय. 6.5 इंच माहितीये का तुम्हाला? कोणाकडे जर टेप असेल तर बघा. 6.5 इंच म्हणजे साधारणतः बघा, एवढा घेर, एवढा घेर कमी, एवढा फॅट कमी झालं, एवढं फॅट. विचार करा, एवढं फॅट कमी करायला कमीत कमी दर महिन्याला अर्धा अर्धा इंच जर कमी केलं तर बाहेर जर तुम्ही बघाल ना, तर 1 वर्ष लागेल हे कमी करायला. आणि यांचं फक्त 3 महिन्यात झालंय. जस्ट विचार करा, 6.5 इंचेस. आणखी तुम्हाला काय बेनिफिट झाले दुखण्यावरती? काही तुम्ही मागे सांगत होते मला. हो. अं, जेव्हा मी सकाळी उठायचे तेव्हा माझी पाठ कंबर एकदम स्टिफ असायची. पण आता जसे जेव्हापासून योगा आणि म्हणजे वर्कआउट सुरू केलं तेव्हापासून मी एकदम फ्रेश होऊन उठते. अजिबात मला स्टिफनेस जाणवत नाही, काहीच नाही. आणि दिवसभर माझं रुटीन सकाळी 5ला सुरू होतं. रात्री 10:30-11 वाजेपर्यंत मी पूर्ण वेळ स्टँडिंग असते. मला काही थकवा नाही, काही नाही, काहीच नाही. एकदम फ्रेश राहते पूर्ण ह्याच्यामध्ये. बघा, ऐकलं तुम्ही सगळ्यांनी, सकाळी 5 वाजेपासून ना, हो, 5 सकाळी वाजेपासून. 5 वाजेपासून तर रात्री 10:30 वाजेपर्यंत त्यांचं कॉलेजची ड्युटी, घरातली ड्युटी, सुडोलची ड्युटी, सगळे सगळे ड्युटी त्यांच्या पूर्णपणे पार पडतात. हे सगळं दिवसभर स्टँडिंग असून सुद्धा त्यांचा स्टॅमिना, एनर्जी हाय एकदम. हो, एनर्जी फुल. म्हणजे मला जाणवत, माझ्या बरोबरच्या ज्या माझ्या कलिग्स आहेत त्या बऱ्याचदा थकतात, बसतात, पण मला कधीच बसलेलं त्यांनी पाहिलं नाही. आणि ते मला म्हणतात सुद्धा की मॅडम तुमच्यामध्ये एवढी एनर्जी येते कुठून? व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमचं वय किती सांगा बाकी लोकांना. 51. क्या बात आहे, ग्रेट. बघा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. 51 एज मध्ये 25 वयासारखी एनर्जी, विचार करा. 51 एज मध्ये 25 वयासारखी एनर्जी आहे, हे लक्षात द्या. व्हेरी गुड, खूप छान रिझल्ट, खूप छान, खूप छान. कंटिन्यू कंटिन्यू. नेक्स्ट, सिद्धी. सिद्धी, तुमचा रिझल्ट शेअर करा.
सिद्धी, व्हिडिओ ऑफ जरी ठेवला तरी मी विचारणार आहे, काळजी करायची नाही. व्हिडिओ ऑन करा आणि बोला. सिद्धी, व्हिडिओ ऑन करा. चला तोपर्यंत पूनम पूनम गोडसे अनम्यूट करा आणि तुमचा रिझल्ट सांगा प्लीज. मला 1 महिना झालाय जॉईन करून आणि माझा पोटाचा घेर 1 इंच कमी झालाय व्हेरी गुड, व्हेरी आणि गुड, आणि मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता आणि माझ्यात बिलकुल स्टॅमिना आणि एनर्जी नव्हती. ती माझी खूप वाढली ऍक्च्युली व्हेरी आणि गुड, व्हेरी स्टॅमिना गुड. पण वाढलाय, एनर्जी पण भरपूर वाढली आहे आणि सकाळी उठल्यानंतर एवढं फ्रेश वाटतं की बस खूप म्हणजे खूप फ्रेश वाटतं. आणि मेन म्हणजे चहा सरांनी सांगितल्या हिशोबाने ते चहा, जिऱ्याचा चहा घ्यायला लागली तेव्हापासून तर खूपच छान वाटतंय. झोप पण त्याने एवढी छान लागते आणि थँक्यू सर, थँक्यू सर फॉर दॅट. आणि यांची तुमच्या माहिती आणतो, यांची पूर्ण फॅमिली जॉईन आहेत. मुक्ता गोडसे, पवन गोडसे आणि पूनम गोडसे. आणि बरं. मुक्ताजींचा चहा जसं भारतीजींचं होतं की चहा कोणी सोडला नाही, तसं त्यांचं पण होतं. त्यांच्या पण घरी त्यांचा चहा सुटला सर्वांचा. आणि तिघांनाही ऍसिडिटी होती. त्यांच्या पाण्यामध्ये काही प्रॉब्लेम होते थोडेसे. तर त्यांना मी काही उपाय सांगितले, तर ते केल्यानंतर सर्वांची ऍसिडिटी कमी झाली. आणि ते पण जे काही म्हणजे 4-5 वर्षाचे प्रॉब्लेम 7-8 दिवसामध्येच कम्प्लीट झाले. बरोबर ना? बरोबर, बरोबर पाण्याचा सर. रेमेडी आणि केल्यानंतर. माझी मम्मी म्हणजे चहा सोडायला तिला खूप रिक्वेस्ट केली होती आम्ही सर्वांनी. ती सरांच्या रिक्वेस्टनी तिने केलं, म्हणजे तिने चहा सोडून दिला. आणि मेन म्हणजे पप्पा पण आता आमच्या सांगण्यानुसार, सरांच्या सांगण्यानुसार पप्पांनी पण चहा सोडायचं, म्हणजे आमच्या घरात पूर्ण चहा बंदच झालाय आता. व्हेरी सर्व गुड, व्हेरी जिरा गुड, चहाच पितात असं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू, थँक्यू. खूप छान दिलेला. व्हेरी गुड. खूप छान पूनमजी, खूप छान. बघा, तुमच्या माहितीकरता सांगतो, जर आपलं कुटुंब चांगलं, व्यवस्थित, आनंदी आणि निरोगी आयुष्यभर जर राहायचं असेल, म्हातारपणात कोणावर अवलंबून राहायचं नसेल, ओके, आणि आपल्याला मस्त विदेशात, परदेशात किंवा नाशिकमध्ये कुठे पण इंडियामध्ये जर फिरायला जायचं असेल, तर आपले हातपाय मजबूत असणं फार गरजेचं आहे. नाही तर मग काय होईल, आपण जाऊ, आपली आई घरी राहील, मग आईला नेलं तर वडील घरी राहतील, कारण कोणाचं काही ना काहीतरी दुखत असेल तर ते घरी राहणार. मग आपण सोबत जेवू शकत नाही, सोबत जाऊ शकत नाही. मग अशा जीवनाला काय अर्थ राहील? आणि तुमच्या माहिती आहे चहामुळे, चहा दारूपेक्षा वाईट आहे. चहामध्ये 18 प्रकारचे केमिकल आहे, त्याच्यामुळे तुमची पचनक्रिया पूर्ण खराब होते. त्याच्यानंतर तुमचं वजन आयुष्यभर वाढतच राहणार, पोटाचा घेर वाढत राहणार, बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, झोपेचे प्रॉब्लेम, पीसीओडीचे प्रॉब्लेम, डायजेशन प्रॉब्लेम, कॉन्स्टिपेशन प्रॉब्लेम हे कधीच सॉल्व्ह होणार नाही. ऍसिडिटी तर या जन्मात सॉल्व्ह होणार नाही. ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटी, अल्सर, पाईल्सचे प्रॉब्लेम, मुळव्याधीचे प्रॉब्लेम, फिशर, फिस्टुला, हे सगळे प्रॉब्लेम आयुष्यभर चालू राहते. आणि याच्यानंतर हे जर ऍसिडिक लेवल, चहाची ऍसिडिक लेवल जर रक्तामध्ये गेली तर कॅन्सर निश्चित होतो, म्हणजे होतोच. रेकॉर्ड करून ठेवा माझं बोलणं. चहाची जर एक्स्ट्रीम लेवल, जर तुमची ब्लड जर ऍसिडिक झालं तर तुम्हाला कॅन्सर निश्चित होतो, म्हणजे होतो. म्हणून आजपासून जे लोक चहाचे जास्त ऍडिक्टेड असतील त्यांनी चहा बंद करा. चहाच्या ऐवजी काय घेतलं पाहिजे, मी त्यांना खूप बेस्ट उपाय सांगेन, हे लक्षात घ्या. तर चहा बंद करा. आमच्या घरात आम्ही किनाऱ्यामध्ये चहा पत्तीच भरत नाही, साखर नाही, चहापत्ती नाही, सगळे ऑप्शन आहे. तुम्हाला सगळ्या टेक्निक मी शिकवणार आहे. गोड काय खायचं, बाहेरचं कसं खायचं, त्याला पचवायचं कसं, काय लाईफ टाईम वेट कसं मेंटेन ठेवायचं, स्किन कशी ग्लो ठेवायची, कुठलंही कॉम्पॅक्ट फेशियल, त्याच्यानंतर फाउंडेशन पावडर हे न लावता तुमच्या चेहऱ्यावर कसं कायमस्वरूपी तेज राहील, हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. तुमचा पार्लरचा खर्च वाचणार आहे, दवाखान्याचा खर्च वाचणार आहे, ऑपरेशनचा खर्च वाचणार आहे. हा सगळा जो खर्च वाचणार आहे, तुम्ही फॅमिली एन्जॉयमेंटवर खर्च करू शकता. म्हणजे एन्जॉयमेंटवर ते लाख रुपये खर्च करा, पण गोळ्या औषधांवर 1 रुपया सुद्धा खर्च करू नका. आजपासून संकल्प करा. ओके, थँक्यू. सर्वांनी खूप चांगला रिझल्ट शेअर केला. सुषमाजी, प्लीज तुमचा रिझल्ट शेअर करा, म्हणजे तुमची जर्नी थोडी वेगळी आहे. सुषमाजींचं ऍक्च्युली वेट स्टक झालं होतं आणि ते हर्बल लाईफ मध्ये बरेच त्यांनी प्रोडक्ट खाल्लेले आहेत आणि त्यांचं वजन स्टक झालं होतं, कमीच होत नव्हतं. म्हणजे स्टक म्हणजे त्यांनी आता होप, म्हणजे सगळे आता ते वैतागले होते, आता होणार की नाही, आता कसं होणार, त्यांनी गिव्हअप केलं होतं. पण आता त्यांना एक होप मिळाला इकडे आल्यानंतर. आमच्याकडे आल्यानंतर बऱ्याच प्रश्न विचारले, त्यांच्या बऱ्याच शंका होत्या, आमच्या मीनाजींचं बरंच डोकं खाल्लं. त्याच्यानंतर त्यांना वाटलं की आता केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर सुरुवात केली. पुढचं ते सुषमाजी सांगतील, प्लीज बोला. येस सर. मी 4 4 वर्ष
वर्षापूर्वी 3 वर्ष हरभऱ्याचे प्रोडक्ट खाल्ले होते आणि 70 वरून 55 वर आली होती आणि 55 वरून परत 75 वर आली आणि घरगुती प्रयोग करून 75चे 74, 74चे 73, घरगुती 2-3 किलो कमी करायची आणि पुन्हा वाढायची तेवढं. तर कुठंतरी निगेटिव्हिटी आली होती, डिप्रेशन मध्ये गेली होती, कंटिन्यू टेन्शन मध्ये असायची की आपण 55 वर आलो होतो आणि परत 75 वर कसं आलो ते समजलंच नाही. आणि आपण प्रोडक्ट किती दिवस खाणार. मग लक्षात आलं की आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धतीवर किंवा आपल्या लाईफस्टाईलवर काम केलं पाहिजे आणि खूप सर्च केले. अक्षरशः म्हणजे मी दिल्ली, बेंगलोर, कर्नाटक सगळीकडे ऑनलाईनला सगळीकडे अपॉइंटमेंट मी केलेल्या आहेत तिथे ऑनलाईन. पण कुठेतरी ट्रस्ट नव्हता आणि मग असंच शोधत शोधत फेसबुकवर शोधत असताना मला आपलं पासपोर्ट ऑफिस जवळचं सरांचं सेंटर सापडलं आणि त्यानंतर मग मी इथं जॉईन होण्यापूर्वी खूप प्रश्न होते माझे, करू की नको, एवढं एवढं मोठं टार्गेट घेऊ की नको स्वतःला, पण ठरवलं होतं की करायचंच आहे. आणि त्याच्यामधून मी आजपर्यंत सातत्य ठेवलं आणि 2 महिन्यामध्ये माझं जवळपास 6 ते 6.5 किलो वजन कमी झालं आणि सगळ्यात मोठं टार्गेट म्हणजे माझा पोटाचा घेर प्रचंड मोठा आहे. पण मला ते कमी करायचं. माझी बॉडी पूर्ण बाकी नॉर्मल आहे पण पोटाचा घेर खूप आहे आणि तो पोटाचा घेर सुद्धा मी 4 इंचेसनी कमी केलेला आहे. आणि थँक्यू सो मच सर. खूप खूप म्हणजे तुम्ही काळजी घेतात आमच्या सर्वांची. खूप छान पद्धतीने तुम्ही आम्हाला सपोर्ट करतात, मोटिवेट करतात आणि नक्कीच मी इथं कायमस्वरूपी सोबत असेल सर आणि मला माझं ट्रान्सफॉर्मेशन करायला नक्कीच आवडेल. थँक्यू सो मच सर. थँक्यू, थँक्यू. खूप छान. great. खूप छान. अजून बरेच लोक आहेत जे प्रेझेंट नाहीये. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा रिझल्ट असतो आणि माझी मनापासून तळमळ आहे, मनापासून तीव्र इच्छा आहे की प्रत्येक जण निरोगी राहायला पाहिजे. त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे की मी स्वतः खूप त्रासातून आजारातून गेलेलो आहे. दवाखान्याला खूप खर्च झालेला आहे. मला खूप मोठे साईड इफेक्ट झालेले आहे. खूप मोठ्या आजारातून मी बाहेर पडलेलो आहे. अक्षरशः मरणाच्या दारातून बाहेर आलेलो आहे. म्हणून मी संकल्प केलाय की जो पण व्यक्ती माझ्या सुडोल सेंटरमध्ये किंवा माझ्या संपर्कात येईल त्यांना मी पूर्णपणे निरोगी करून राहणार म्हणजे राहणारच. हा माझा प्रण आहे, च आहे. जे माझं ऐकतील, जे रिप्लाय देतील, समजून घेतील, वेळोवेळी व्हिजिट करतील किंवा ऑनलाईन बोलतील, कॉलवरती बोलतील, त्या सगळ्यांना मुळासकट कायमस्वरूपी बरं करण्याची मी जबाबदारी घेतली आणि मी ते करून राहणारच. फक्त तुमची किती तीव्र इच्छा आहे तुम्हाला बरं होण्याची, वजन कमी करण्याची आणि आलेला रिझल्ट कायमस्वरूपी टिकून ठेवण्याची किती इच्छा आहे हे तुम्ही ठरवा पहिले. मी तर आहेच, पण कसं आहे, जोपर्यंत तुमची इच्छा नसेल तोपर्यंत मी किती तळमळ करून काय उपयोग होणार नाही. जेव्हा तुमचं म्हणजे आपण काय म्हणतो, घोड्याला आपण तळापर्यंत नेऊ शकतो, त्याला पाणी नाही पाजू शकत. ओके, तर ती तुमची तीव्र इच्छा पाहिजे. तिथं माझं काम सोडतो. मी अशा लोकांचे वजन कमी केलंय जे एक्सरसाइज करू शकत नाही, ते बेडवरती झोपलेले होते. काहींना पॅरालिसिस झालेला होता, पण वजन 105 किलो, 102 किलो, 150 किलो, 100 किलो, त्यांचे सुद्धा मी 20-20, 30-30 किलो झोपेमध्ये वजन केले, झोपेमध्ये वजन कमी केलंय. पण त्यांना वजन कमी करण्यापूर्वी मी एकच प्रश्न विचारला होता की तुम्हाला खरोखर मनापासून इच्छा आहे का वजन कमी करण्याची. ते म्हणे हो सर, पण आमच्या असं होतं तसं होतं होतं. म्हटलं ते बाकी नका सांगू, तुम्हाला करायचंय की नाही तेवढं सांगा. सिरियसली करायचंय? ते म्हणे यस करायचंय. म्हटलं माझं काम स्टार्ट होईल. तुम्हाला रिझल्ट पाहिजे, 100% भेटणार. एवढं मात्र करा की ठीक आहे, एका महिन्यात खूप जास्त रिझल्ट नाही येणार पण रिझल्ट येणार. बाकी लोकांचं समजा 5-6 किलो कमी झालं, तुमचं 3 किलो कमी होईल, पण निश्चित होणार म्हणजे होणारच. तर बऱ्याच लोकांचे असे वर्षभरामध्ये 30-40 किलो वजन मी कमी केलेले, झोपेत असताना, वर्कआउट नाही केलं तरी सुद्धा. काही लोकांना डाएट करायला सुद्धा जमत नाही, हॉटेलचं खाऊन सुद्धा वजन कमी केलेले रिझल्ट आहेत आपल्याकडे. हॉटेलचं खाऊन सुद्धा आपले युट्यूबला टेस्टिमोनियल आहेत, हे लक्षात घ्या. आता असे बरेच रिझल्ट आहे, तर तुम्ही स्वतः अनुभवताच आहात. पण तुम्हाला मी आज जे ना एक, पण कोणाला काही प्रश्न आहे का? मी तुम्हाला टेक्निक शिकवणार आहे आता. आणखी कोणाला काही प्रश्न? तसे बऱ्याच लोकांना ऑलरेडी मी बरंच नॉलेज देऊन झालेलं आहे, त्यामुळे काही लोकांना प्रश्न नसतीलच, कारण फॉलोअप मध्ये बऱ्याच लोकांचे प्रश्न क्लिअर होऊन जातात. बघा, आज मी तुम्हाला आहे ना एक महत्वाचा टेक्निक शिकवतो. सगळ्यांनी जर डायरी पेन असेल तर महत्वाचा मुद्दा नोट करून घ्या. जर डायरी पेन घेतला असेल, शंकरजी थोडं लक्ष द्या. तुमचं काहीतरी वेगळं काहीतरी काम चालू आहे, काहीतरी देवाचं काम चालू आहे का देवीचं काम चालू आहे, काहीतरी चालू आहे. पण ओके, काहीतरी चालू आहे. ठीक आहे, चला लक्ष द्या. महत्वाची टेक्निक समजून घ्या. ही जर टेक्निक तुम्ही जर शिकले ना, तुमच्या आयुष्यात गॅरंटेड सांगतो, तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधी कॉन्स्टिपेशन,
पोट साफ न होणे, लॅट्रिन कडक होणे, मूळव्याध होणे किंवा बीपी, शुगर, किती मोठं इन्सुलिनचे इंजेक्शन घेत असाल ना, ते डायरेक्ट झिरो होणार, झिरो. मी जी आज टेक्निक शिकवणार आहे ते जर केलं तर बीपी, शुगर, थायरॉइड हे सगळे प्रॉब्लेम जे तुमचे मुळासकट, त्याच्यानंतर स्ट्रेस, टेन्शन, निगेटिव्हिटी, एन्झायटी, डिप्रेशन, या सगळ्यांमधून तुम्ही मुळासकट आजपासून लगेच बाहेर पडायला सुरुवात व्हाल. एवढी पॉवरफुल टेक्निक मी तुम्हाला आज शिकवणार आहे. ती जर तुम्ही फॉलो केली तर, हे लक्षात घ्या. माझं वजन मेंटेन राहण्यामध्ये त्याच्यातला पण एक रोल आहे. असे तुम्हाला भरपूर टेक्निक शिकवणार आहे, त्यातली मी आज 1% तुम्हाला सांगतोय. 1% तुम्हाला आज मी शेअर करतोय. आणि आपण आता दर 15-15 दिवसांनी ऑनलाईन आपण भेटणार आहोत, गप्पा मारणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील ते क्लिअर करणार आहोत. आणि तुमचे काही इंचेस मेजरमेंट जे आहे ना, शक्यतो तुम्ही घरी मोजून ठेवा. बऱ्याच लोकांचे इथे मी इंचेस चेक करतो, त्यांना शंका येते की हे कमी जास्त, त्यांना विश्वासच बसत नाही की 2 इंचेस कमी झाले, 3 इंचेस कमी झाले. त्यांना काही काही लोकांना असं वाटतं खरंच कमी झाले. ओके, मग जेव्हा बाकी लोकांचे रिझल्ट आले का मग त्यांना वाटतं हा माझं पण झालंय. मग कारण एवढे दिवस एवढं प्रयत्न करून झालंच नाही, अचानक तुमचं 1 इंच 1.5 इंच कमी झालं, विश्वास बसत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने इंचेस स्टेप घ्या. नसेल तर माझ्याकडनं घेऊन जा, पण प्रत्येकाने आपापले इंचेस मोजून ठेवा आणि स्वतःच तुम्ही दर आठवड्याला, दर संडेला तुम्ही मोजत जा, आणि म्हणजे आपल्याला त्याच्यावर डिस्कस करता येईल. ओके, डायरी पेन घेतले सर्वांनी? बघा, ती सगळ्यात महत्वाची टेक्निक म्हणजे काय, की आपली जी बॉडी आहे ना, ती पंचमहाभूतापासून तयार झालेली आहे. पृथ्वी, अग्नी, तेज, वायू, आकाश याच्यापासून तयार झालेली आहे. आणि बघा, देवानी आपल्याला एक शक्ती दिलेली आहे, एक ब्रह्मांडीय ऊर्जा दिलेली आहे, कॉस्मिक पॉवर दिलेली, कॉस्मिक एनर्जी दिलेली आहे. तर ती एनर्जी जर आपण आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केली, आणि ते पण व्यवस्थित पद्धतीने, तर तुमची बॉडी आतून हील व्हायला सुरुवात होते. आणि ती